पवित्र शास्त्रामधून काही वचन आपण घेणार आहोत. यावेळेस नीतिसूत्राचे वाचन होणार आहे. तर नीतिसूत्र 3रा अध्याय 1 ते 12 ही वचने आपल्यासाठी सिस्टर वाचतील. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि त्याची 1 ते 12 वचने आपण वाचूयात. अज्ञांकितपणाचा आदेश. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत, कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. दया व सत्य ही तुला न सोडोत. त्याची माळ तू आपल्या गळ्यात वागीव. त्याच आपल्या हृदयपटलावर लिहून ठेव. म्हणजे तुला देव व मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य व तुझ्या हाडांना सत्व असे होईल. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील. तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो. आमेन. वाचल्याशिवाय देवा आशीर्वादित करू. यावेळेस जुन्या करारामधून येझेकेल या पुस्तकातून 36वा अध्याय 25 ते 29 वचने आपल्यासाठी शिमोन ब्रदर वाचतील. येझेकेल हा 36वा अध्याय 25 ते 29 ही वचने. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मालिनता व तुमच्या सर्व मूर्ती याचपासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हास नवे हृदय देईल, तुमच्या ठाई नवा आत्मा घालील. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईल. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालील आणि तुम्ही माझा नियमांनी चालाल. माझे निर्णय पाळून त्याच्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. मी तुमच्या पूर्वजास दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल. मी तुमच्या सर्व मालिनतेपासून तुम्हास मुक्त करीन. मी धन्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन. तुम्हावर दुष्काळ आणणार नाही. परमेश्वर करो वाचले वचन आशीर्वादित हो. आमेन. यावेळेस हॅलो, पत्राच्या ऐवजी शुभवर्तमानाचे 2 भाग यावेळेस असणार आहेत. आपण शुभवर्तमानाच्या पाठासाठी उभे राहूयात. पत्राच्या ऐवजी नेमलेलं पहिलं शुभवर्तमान, आजच्या करता नेमलेलं शुभवर्तमान, योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 21व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू देई, सुवार्ता ऐकाया, विचारे ती सदा पाळाया. यानंतर तो पुन्हा त्यांना म्हणाला, मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल. मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही. यावर यहुदी म्हणाले, मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही असे हा म्हणतो. यावरून हा आत्महत्या करणार नाही. तो त्यांना म्हणाला, तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहात, मी या जगाचा नाही. मी म्हणून तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल, कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. यावरून ते त्याला म्हणाले, तुम्ही कोण आहात? येशू त्यांना म्हणाला,
पहिल्यापासून तुम्हाला जे सांगत आलो तेच नाही का? मला तुम्हाविषयी पुष्कळ बोलायचं आहे व न्यायनिवाडाही करायचा आहे, परंतु ज्याने मला पाठविले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्यांच्यापासून ऐकल्या त्या मी जगास सांगतो. तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्यांना समजले नाही. म्हणून येशूने त्यांना म्हटले, जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो मी आहे. आणि मी आपण होऊन काही करत नाही, तर मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो. तो या गोष्टी बोलत असता पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. शुभवर्तमानाचा दुसरा भाग यावेळेस वाचण्यात येईल. लोककृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 6 ते 9 आपण वाचूया. अंजिराचे निष्फळ झाडांचा दृष्टांत. त्याने हा दाखला सांगितला. कोणी एकाचे त्याच्या मळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहण्यास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने मळ्याला म्हटले, पहा, गेली 3 वर्षे मी ह्या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी. तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, एवढे वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन. मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकू. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. यावेळेस मंडळींनी खाली बसावे. मध्यस्थीची मी विनंती करतो सन्मान्य ब्रदर सुधीर शिरसाट यांना की देवाच्या वचनातून त्यांनी आम्हाला चालवावं. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण सर्वजण आपल्या जागेवर उभे राहून आपण प्रार्थना करूयात. धन्यवादित माझ्या स्वर्गीय प्रेमळ पिता परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता जिवंत थोर गौरवशाली पित्या, प्रार्थना विनंती याचना करतो पिता परमेश्वर. सुंदरसा दिवस, वेळ, समय तुम्ही आम्हा प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडल्याबद्दल तुमचे आभार, उपकार, स्तुती मानत असता. पूर्ण आठवडाभर तुम्ही आम्हाला सांभाळलत आणि ह्या आठवड्यामध्ये पिता परमेश्वर आम्ही प्रत्येक व्यक्ती लीन होतो, नम्र होतो, नसमस्तक होतो. तुमचा दयेच्या, कृपेचा, ममतेचा हात आमच्यावरती सदा सर्वदा राहण्यास आम्ही तुमच्याकडे दयेची व कृपेची याचना करतो. पिता परमेश्वर, जे कोणी आपल्या मार्गावर आहेत त्यांचे मार्ग येशूच्या नावामध्ये मोकळे होत. त्याचप्रमाणे जे काही वचन आहे स्वर्गीय पित्या, त्या वचनाद्वारे तुम्ही बोला. पिता परमेश्वर, तुमच्या वचनानुसार मी माझा आत्मा, जीव, शरीर तुमच्या पवित्र आणि रक्ताळ्याला हातात देत असता. मत्ती 10:20 प्रमाणे आणि लूक 12:12 प्रमाणे पवित्र आत्मा तुम्ही माझ्या मुखाद्वारे बोला आणि इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये तुमचं वचन स्वीकारणे योग्य असं प्रत्येकांना तुम्ही सहाय्य करा. सर्व गौरव सन्मान तुम्हाला देतो आणि लहानशी प्रार्थना तुमचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांच्या गोड आणि प्रेमळ पवित्र नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. किती जण आनंदामध्ये आहेत? हालेलुया. छोटा आनंद, मोठा आनंद का सर्वात मोठा आनंद? मोठा हात वर करा. हालेलुया. सर्वात प्रथम मी पिता, पुत्र, पवित्र आत्मा त्रैक्य देव परमेश्वर यांना धन्यवाद देतो आणि त्याचप्रमाणे पाळक साहेबांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. सर्व मंडळी, त्याचप्रमाणे वडील वर्ग, कमिटी यांचे मी धन्यवाद देतो. आणि आज मला ही संधी दिली परमेश्वराचं वचन सांगण्यासाठी, म्हणून मी प्रभूच्या नावाला देखील धन्यवाद देतो. वचनाकडे जाण्या अगोदर एक गोष्ट सांगू इच्छितो, ते म्हणजे आज आपण बघत आहोत, जसं पिल्ले ब्रदरनी पण सांगितलं की उष्णता खूप वाढलेली आहे. वाढली का हो? खरंच वाढली. आणि बरेचसे इलेक्ट्रॉनिक यांचा बिझनेस देखील चांगल्या पद्धतीने होत आहे ना. कोण फॅन घेतं आहे, कोण कूलर घेतं आहे, बरोबर ना. मला तुम्हाला एक सांगायला एक गोष्ट आवडेल वचनाच्याद्वारे. आज विचार करा, उष्णता इतकी वाढली, लोकांना त्रास होतो आहे. लोकांना असं वाटतं की कधी फॅन खाली बसू, कधी गार पाणी पिऊ. परंतु थोडासा जर विचार केला
तर बायबलचं जे वचन आहे हे सत्यवचन आहे. विश्वास ठेवता तुम्ही सर्वजण ह्याच्यावर? बायबलचं वचन हे सत्यवचन आहे आणि ह्या बायबलच्या वचनावर विश्वास ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे प्रियांनो. कारण आपण जर बघितलं प्रगटीकरण याचा 16वा अध्याय 8 आणि 9 वचन काय सांगता आपण हे पाहूया. त्याच्यानंतर आपण आजचा जो संदेश आहे त्याच्यावरती जाऊयात. प्रगटीकरण याचा 16वा अध्याय 8 आणि 9 वचन काय सांगतं आपण हे बघूयात. दादा जरा वाचाल का तुम्ही? 8 आणि 9. चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली. माणसे कडक उन्हाने करपून गेली तेव्हा त्या पिढ्यांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्चाताप केला नाही. आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्चाताप केला नाही. परमेश्वराचं जे वचन आहे हे सत्य वचन आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. कारण वचन सांगतं आकाश आणि पृथ्वी हे निघून जाईल परंतु परमेश्वराचं वचन हे सर्व काळ राहील. बायबलच्या वचनामध्ये अगोदर सांगितलेलं आहे की 4थ्या वाटीला देवदूताला ज्यावेळेस आदेश दिला त्यावेळेस काय झालं, सर्व लोक त्या उन्हाने काय झाले, करपून गेले. विचार करा, आज जर बाहेर ऊन आहे तर आपण कडक उन्हाने त्रास होतो, आपल्याला सर्व गोष्टी होतात. परंतु बघा बायबलचं वचन सांगतं की ज्यावेळेस त्या देवदूतांनी 4थी वाटी सूर्यावर वतली त्यावेळेस त्यांना करपून जाण्याचा आदेश दिला आणि माणसं त्या टायमाला काय झाले, करपून गेले. परमेश्वराचं वचन अद्भुत आहे, परमेश्वराचं वचन जिवंत आहे आणि परमेश्वराचं वचन गौरवशाली आहे. आजचा जो माझा विषय आहे तो आहे आपण ह्या जगात कशासाठी आहोत. आपण ह्या जगात कशासाठी आहोत. आणि जर विचार करायला गेलं तर प्रत्येकांचे विचार हे वेगवेगळे असतात. कोणी म्हणाल ह्या जगामध्ये मी आलो आहे तर मी कामधंदा करेल, शिक्षण करेल, बँक बॅलन्स ठेवेल, अनेक गोष्टी करेल, मी माझी लाईफ एन्जॉय करेल आणि ज्यावेळेस मला ह्या जगातनं निरोप भेटेल त्यावेळेस मी हे जग सोडून जाईल. बरोबर ना? असाच माणसाचा विचार असतो. परंतु मनुष्य ह्या जगामध्ये जगत असता मनुष्य हा विचार करत नाही की मी ह्या जगात कशासाठी आहे. कधी केलाय कुणी हा विचार? केलाय का? बोला हो, हा तरी बोला, नाही तरी बोला. केलाय का? आज मनुष्य ह्या जगामध्ये जगत असता प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. बँक बॅलन्स बोला, प्रत्येक गोष्ट. परंतु तो हा विचार कधीच बसल्या बसल्या करत नाही आपल्या मनाशी की मी ह्या जगात कशासाठी आहे, मी ह्या जगात कशासाठी आलो आहे आणि हे जग मी सोडल्यानंतर मी कुठे जाणार आहे. कधीही मनुष्य हा विचार करत नाही. परंतु इथे उपस्थित असलेले लोक आणि ह्या जगामध्ये उपस्थित असलेले लोक हे प्रत्येक एक विशेष उद्देशाने परमेश्वराने त्या प्रत्येक लोकांना ह्या जगात पाठवलेला आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक पर्पस असतो ह्या जगामध्ये येण्याचा. बरोबर ना? कोणी असंच आलंय का मनाने ह्या जगात? प्रभू येशू ख्रिस्त पण ह्या जगामध्ये असाच आला नाही. एक विशेष उद्देश होता, पित्याचा एक विशेष उद्देश होता आणि पित्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानी त्याचं सिंहासन सोडून ह्या जगामध्ये आला आणि त्याचं कार्य पूर्ण करून तो गेला. बरोबर ना? त्याच प्रकारे आपलं पर्पज देखील काय आहे हे समजून घेण्याची खूप आवश्यकता आहे. आणि ते पर्पज काय आहे तर आपण वचनाद्वारे बघूया. तर परमेश्वराचं पर्पज तुमच्याद्वारे, माझ्याद्वारे आणि ह्या सर्व जगाद्वारे एकच आहे. ते म्हणजे मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 15वं वचन आपण बघूयात. मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 15वं वचन. वचन आपल्याला हे सांगतं की तुम्ही संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ताची
घोषणा करा. तुम्ही संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्त्याची घोषणा करा. हे आहे मेन पर्पस प्रभू येशू ख्रिस्ताचं, की तुम्ही आणि मी ह्या जगामध्ये जगत असता, तुम्ही आणि मी ह्या जगामध्ये काम करत असता, तुम्ही आणि मी ह्या जगामध्ये सांसारिक गोष्टीकडे लक्ष देत असता, सर्वात मोठी गोष्ट परमेश्वराची ही आहे की तुम्ही आणि मी संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ताची घोषणा केली पाहिजे. कारण मत्ती शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 18 वचनामध्ये लिहिलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मला स्वर्गात पृथ्वीवर सर्व गोष्टीचा अधिकार दिलेला आहे. आणि 19व्या वचनामध्ये तो म्हणतो की तुम्ही संपूर्ण सृष्टीला जाऊन शिष्य करा, त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या. एक म्हणजे काय की तुम्ही संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ता सांगा. दुसरी गोष्ट काय की तुम्ही त्यांना शिष्य करा. तिसरी गोष्ट तुम्ही त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या. आणि त्याच्यानंतर मार्क 16:16 मध्ये काय सांगतं की जो कोणी विश्वास धरतो तो बाप्तिस्मा घेतो आणि जो कोणी विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. कशास पात्र ठरेल? शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर काही चिन्ह असत जातील. ते चिन्ह म्हणजे काय? ते वेगवेगळे भाषा बोलतील, सर्प उचलतील, प्राणघातक वस्तू पेले तरी ते त्यांना बांधणार नाही, दुखण्यांवरती हात ठेवला तर ते बरे होतील. बऱ्याच काही गोष्टी आपल्याला वचन सांगतं. हा आहे परमेश्वराचा उद्देश की त्याने आपल्याला ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे. आज विचार करा, प्रत्येक व्यक्ती प्रभूचं कार्य करत आहे, प्रत्येक व्यक्ती प्रभूचं कार्य सिद्धीस नेत आहे, बरोबर की नाही? म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला 12 शिष्य निवडण्याची काय झाली? गरज भासली. उद्देश हा होता की त्यांनी संदेश द्यावा. आज आपल्यातले किती लोक रोजच्या जीवनामध्ये, मग ते कामात असो, घरी असो, शेजार पाजारांबरोबर बोलत असो, किती जण नकळत परमेश्वराची सुवार्ता त्यांना सांगतात? किती जण सांगतात? कोणी सांगत नाही. चेहरे सर्वांचे एकदम हे झालेत, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, नाही का? किती जण सुवार्ता सांगतात? कधी प्रयत्न केला? फक्त सिस्टर एक हात वर आहे, दुसरा हात वर आहे. आता हळूहळू हात वर येतील, बरोबर ना? प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगणं हे सर्वात मोठी गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण हे जग सोडून जाणार आहोत त्यावेळेस प्रभू आपल्याला म्हणणार नाही की तुझं बँक बॅलन्स किती होतं, तू किती बंगले घेतले, किती गाड्या घेतले, कुठली गाडी घेतली, हे प्रभू आपल्याला विचारणार नाही. तर एक गोष्ट मात्र तो विचारेल की तुम्ही किती आत्मे जिंकलात आणि किती आत्मे तुम्ही माझ्या राज्यात आणलेत. हे गोष्ट नक्कीच प्रभू तुम्हाला न्यायाच्या दिवशी विचारेल. विचार करा, ज्यावेळेस बायबल आपण वाचतो त्यावेळेस आपण कुठल्या गोष्टीवर मनन करतो का हो? मनन करतो का? आपण बायबल वाचतो त्यावेळेस आपण त्याच्यावर मनन करतो का? तुम्ही जर बोलला नाही तर मला असं वाटेल की मी उगाच बडबड करत आहे. बायबलमध्ये एक वचन खूप सुंदर लिहिलेलं आहे, लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 40वं वचन, तुम्ही बोलले नाहीत तर धोंडे वरडतील. आणि शेवटच्या दिवसामध्ये ही पण गोष्ट घडेल. तुम्ही जर बोलले नाही ना तर धोंडे वरडतील. कारण प्रभूला काय अशक्य नाही आहे, तो कुणालाही बोलायला लावेल. बरोबर ना? बरोबर ना?
जर जनावरं बोलायला लावू शकतो प्रभू, तर तो धोंड्यालाही बोलायला लावेल. आणि मला वाटतं आपण तर माणसे आहोत, बरोबर ना? काय वाटतं तुम्हाला? कधी मनन केलंय वचनांवरती? केलंय? बोला हो तरी बोला, नाही तरी बोला. हे केजीतली मुलं तरी हो बोलतात, हे टीचर बोलतात, आपण तर काहीच बोलत नाहीये. मी एका वचनावरती मनन करत होतो. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 12 ते 14 वचन आपण बघूया. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 12, 13, 14 हे वचन आपण बघूयात. सापडलं कोणाला? दुसऱ्या दिवशी ते बेथानेहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा प्याल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही फळे मिळतील या अपेक्षेने तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणी यापुढे तुझे फळ कधी न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. हे वचन आपण खूपदा ऐकलं असेल, बरोबर ना? ऐकलं हे वचन. पण ह्या वचनांमध्ये एक गुपित लपलेला आहे. ते म्हणजे काय माहिती आहे प्रियांनो? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली, वचन सांगतं, बेतानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. ज्यावेळेस आपण कुठे जातो आणि आपल्याला भूक लागते, तर आपण काय करतो? एखादं रेस्टॉरंट बघतो, एखादी हातगाडी बघतो, किंवा काहीतरी आपण बघतो आणि लागलेल्या भुकाचं आपण समाधान जाऊन तिथे करतो, बरोबर ना? आणि मग आपण काय म्हणतो, जरा आता बरं वाटलं. प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली. प्रभू येशू ख्रिस्तानी एक ठिकाणी एक झाड पाहिलं, ज्या झाडाला म्हटलेलं आहे अंजिराचं झाड. आणि तो त्या झाडाला पाहिल्यानंतर वचन सांगतं, तो त्या झाडाकडे गेला आणि तिथे त्याला अंजीर नाही सापडले. फक्त काय सापडलं? पानं सापडले. परंतु पुढे आपण बघितलं तर वचन आपल्याला स्पष्ट सांगतं, अजूनपर्यंत त्याचा सीझन आला नव्हता. त्याचा सीझन आलेला नव्हता. प्रत्येक झाड जे ह्या जगामध्ये आहे, त्या प्रत्येक झाडाचा एक सीझन असतो ना? आणि त्या सीझननुसार त्या प्रत्येक झाडांना फळं येतात. हे कुणी बनवलेलं आहे? हे देवाने बनवलेलं आहे. मग जर त्या देवाला माहिती आहे की प्रत्येक झाड केव्हा फळ देतं, परंतु ती अपेक्षा ध्यानात न आणता तो एका अपेक्षाने गेला की मला ह्या झाडावरनं काहीतरी खायला मिळेल. मग प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत नव्हतं का अजूनपर्यंत त्याचा सीझन आलाय की नाही आला? माहीत होतं का नव्हतं? कदाचित माहीत असेल, आणि माहीत असायला पाहिजे, कारण तो निर्माणकर्ता आहे. ज्यांनी वस्तू बनवली त्याला माहीत नाही का? बरोबर ना? तरी देखील तो अपेक्षाने त्या झाडाकडे गेला आणि त्या झाडाकडे बघताच त्याला अंजीर मिळाले नाही. आणि अंजीर न दिसल्यामुळे तो काय म्हणतो त्या झाडाला? ह्यापुढे तुझे फळ कोणी खाऊ नये. एक म्हणजे तो अपेक्षेने गेला, त्याला तिथे काही दिसले नाही, कारण त्याचा सीझन अजूनपर्यंत आला नव्हता. आणि दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त त्या झाडाला म्हणतो की ह्या पुढे तुझे फळ कोणी खाऊ नये. आणि दुसऱ्या दिवशी शिष्य त्या ठिकाणी जात असताना ते झाड त्यांनी बघितलं. त्यावेळेस त्या झाडाचं काय झालं होतं? वाळून नव्हतं गेलं, ते टवटवी झालं होतं. वाळून गेलं का टवटवी झालं? वाळून गेलं होतं. का? का वाळून गेलं? बोला हो. कारण देव बोलला की ह्या पुढे तुझं फळ कुणीही खाऊ नये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रियांनो. झाडाला देखील कान आहेत. झाडाला देखील
कान आहेत आणि त्या झाडाने ही गोष्ट ऐकली आणि तुझं फळ कधीच खाऊ नये म्हणून ते झाड काय झालं? सुकून गेलं, वाळून गेलं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातनं निघणारा शब्द काय होता? तुझं फळ कधी कुणी खाऊ नये. बायबलचं वचन आपल्याला सांगतं, प्रगटीकरण याचा 3रा अध्याय 6वं वचन, प्रगटीकरण याचा 3रा अध्याय 13 वचन आणि प्रगटीकरण याचा 3रा अध्याय 22वं वचन. वचन आपल्याला हे सांगतं, आत्मा मंडळीला काय सांगतो? हे ज्याला कान आहे ते ऐको. काय सांगतं वचन? हां, पण कुणाला? कोण सांगतंय? आत्मा मंडळीला सांगतो, ज्याला कान आहेत तो ऐको. आत्मा म्हणजे कुठला आत्मा? पवित्र आत्मा. मंडळी म्हणजे कोण? तुम्ही आणि मी, ज्याला आपण चर्च म्हणतो, बरोबर. आणि वचन सांगतं आत्मा मंडळीला म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. आता इथे बसलेल्या मंडळीला मी विचारतो, किती लोकांना कान आहेत? सर्वांना आहेत? 2-2 आहेत? मग जर 100 लोक, तर कान किती झाले? 200, बरोबर. हे 200 कान झाले जागतिक कान, परंतु हे 200 आत्मिक कान बंद आहेत, बरोबर. हे 200 कान जे आपल्याला आहेत हे जागतिक गोष्टीकडे जास्त गोष्टी ऐकतात, परंतु आत्मिक गोष्टीकडे लक्ष देत नाहीत, बरोबर की नाही. आणि म्हणूनच ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिथं गेला, त्याला अंजीर दिसलं नाही. त्याने झाडाला म्हटलं की कधी तुझं फळ कोणी खाऊ नये, आणि ते झाड वाळून गेलं. प्रियांनो, परमेश्वराला त्या झाडाकडनं अपेक्षा होती की त्यांनी फळ द्यावं, पण वचन सांगतं सीझन नसल्यामुळे त्यांनी फळ दिलं नाही. आपण एक झाडाप्रमाणे आहोत, आपण त्या वृक्षाप्रमाणे आहोत की प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आपल्याकडनं अपेक्षा करतो की तुम्ही संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ता सांगावं, ते फळ तुम्ही आणावं आणि ते फळ तुमचं टिकावं. हे मी नाही सांगत, यवहन शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. वाचूयात का ते वचन आपण? यवहन शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 16वं वचन. वाचा वाचा. तुम्ही मला निवडले नाही, मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे. पण आपण फळ देतो का? किंवा फळ देण्याचा प्रयत्न करतो का? काय वाटतं? आपण फळं तर घेतो विकत, खातो आपण, पण फळ देत नाही, बरोबर ना? फळ देणं गरजेचं आहे, तुमचं फळ टिकणं गरजेचं आहे. आणि जे काही तुम्ही पित्याच्या नावाने मागाल तो तुम्हाला देण्यास सर्वसमर्थ परमेश्वर आहे. कारण लूक शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 6व्या वचनापासून आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी वचन आपल्याला काय शिकवतं आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. 6व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्याने हा दाखला सांगितला, कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळात लावलेले अंजिराचे झाड होते. त्याचवर तो फळ पाहण्यास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, गेले 3 वर्ष मी ह्या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे, परंतु मला काही आढळले नाही. ते तोडून टाका, उगाच त्याने जागा तरी का अडवावी.
तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, एवढे वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालील. मग पुढील वर्ष त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. कळलं का हो हे वचन कुणाला? बोला मग. कळलं तर बोला ना मग. काय कळलं? बोला ना, थोडक्यात बोला. काय कळलं? दाखला आपण वाचला. आत्मा काय म्हणतो? मंडळीला कान आहे तो ऐको. ऐकलं तुम्ही? मग आता बोला. ज्यांनी झाड लावलं तो पाण्याकरिता किती वर्ष जात होता? 3 वर्ष जात होता. त्याला अंजीर सापडले का हो? सीझन पण आला पण अंजीर नाही आले. सीझन नव्हता तरी अंजीर नाही आले. बरोबर. नंतर त्या मालकाने काय केलं? माळ्याला बोलवलं आणि काय सांगितलं? हे झाड तोडून टाका. का तोडून टाका? जागा तेवढी रिकामी करा. बरोबर आहे ना? आपण रिकाम्या जागा भरतो. बायबलमध्ये काय लिहिलंय? ती जागा कमी करा. परंतु माळी काय म्हणला? एवढ्या वर्ष राहू द्या. पुढल्या वर्षी त्याला जर फळ आले तर चांगलीच गोष्ट आहे, कारण मी त्याला खतपाणी घालणार आहे. आणि जर नाही आलं तर आपण काय करूया? त्याला वचन सांगतं तुम्ही जाऊन फळ द्यायला पाहिजे. तुमचं फळ टिकायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण एक वृक्षप्रमाणे आहोत. आपण फळ देणं गरजेचं आहे. आपलं फळ टिकणं गरजेचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकडनं फळाची अपेक्षा करत आहे. आणि जर आपण फळ दिलं नाही तर वचन आपल्याला स्पष्ट सांगतं ती जागा रिकामी करा. कारण बायबलचं वचन सांगतं मत्ते शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये, जे जे झाड माझ्या स्वर्गातील पित्याने लावलेलं नाहीये ते प्रत्येक झाड तो उपटणार आहे. काय वचन सांगतं? जे जे झाड माझ्या स्वर्गातील पित्याने लावलेलं नाहीये ते प्रत्येक झाड उपटण्यात येईल. वाचा ब्रदर ते वचन भेटलं असेल तर. मत्तई. त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. प्रत्येक रोप उपटले जाईल. आणि उपटल्यानंतर काय होणार हो? कुठे टाकण्यात येईल? कुठे टाकण्यात येईल? खरंच का? अग्नीत टाकण्यात येईल. कुठली अग्नी? कुठली अग्नी? वचनाद्वारे बघूयात आपण. मत्ते शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 19 वचन आपल्याला सांगतं की झाड उपटल्यानंतर ते कुठे टाकण्यात येईल याच्याद्वारे वचन आपल्याला काय सांगतं आपण हे पाहूयात. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येईल. बरोबर ना? अग्नी. जसं अनंत कालाचं जीवन आहे तसंच अनंत कालाचं मरण आणि यातना देखील आहेत. किती जणाला ठाऊक येतो या गोष्टी? अनंत कालाचं जीवन आहे का? आहे. अनंत कालाचं जीवन आहे. मग अनंत कालाचं मरण पण आहे का? जिथे रोज काय चालेल? रडणे आणि दात खाणे. कधी पाहिले का हो कुणाला दात खाता वेळेस? झोपता वेळेस कुणाला सवय असते नाही का दात खायची? बघा, कधी तो आवाज ऐकलाय का? मी ऐकलाय, मला आठवतंय चांगलं. कुणाला सवय असते ना, घोरायची सवय असते, दात खाण्याची सवय असते. बरोबर ना? बायबलचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं तिथे रडणे आणि दात खाणे चालेल. म्हणजे बघा, 2 गोष्टी निश्चित आहेत नरकामध्ये, ते म्हणजे रडणं आणि दुसरी गोष्ट दात खाणं. ते रडणं कधी थांबणार नाही आणि ते दात खाणं कधी थांबणार नाही. का माहिती आहे? कारण ते यातना जे आहेत ना ते तुम्ही सहन करू शकत नाही.
इतके भयानक यातना त्या नरकामध्ये असणार आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी ह्या गोष्टी अगोदरच आपल्याला त्याच्या वचनामध्ये सांगून ठेवलेले आहेत. आणि म्हणून वचन आपल्याला प्रियांनो हे सांगतं की जरी आपण कित्येक वर्ष जरी चर्चमध्ये येत असलो, आपल्याला वचन माहीत असलं, परंतु जर आपल्यामध्ये ते फळ नसेल तर आपण फळ देणारे नाही बनणार. कारण बायबलचं वचन सांगतं फळावरनं कशाची परीक्षा करा? झाडाची. झाड चांगलं तर फळ चांगलं, फळ वाईट तर झाड वाईट. बरोबर? हे बायबलचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं. आणि म्हणूनच गलतीकारस पत्रामध्ये लिहिलेलं आहे 5:22 की आपल्यामध्ये ते फळ असणं खूप गरजेचं आहे. पाळकसाहेब आपल्याला प्रत्येक टायमाला त्या वचनाद्वारे बोलत असतात. बरोबर ना? माहीत आहेत का हो फळं? ते माहीत आहेत ना? पवित्र आत्म्याचे 9 फळं आहेत, पवित्र आत्म्याचे 9 दाणं आहेत. दानांमध्ये फरक आहे आणि फळांमध्ये फरक आहे. बरोबर ना? ते फळ असणं आपल्यामध्ये खूप गरजेचं आहे. आपण जर ते फळ दिलं नाही तर काय होणार आहे माहिती आहे? आपण जर ते फळ दिलं नाही तर काय होणार? तर वचन आपल्याला सांगतं मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि 29 वचन. मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि 29 वचन वाचूयात. हां 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 हो. परमेश्वराचं वचन सांगतं कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. 2 गोष्टी आपल्याला वचन शिकवतं. ज्या कोणाजवळ आहे त्याला भरपूर देण्यात येईल, आणि जे कोणाजवळ थोडं आहे किंवा नाही आहे त्याच्यातलं देखील त्याच्यापासून काढण्यात येईल. कळतं हे वचन? मग ज्याच्याकडे जे थोडं आहे किंवा काहीच नाही ते देखील त्याच्याकडनं काढण्यात येईल. मग ज्याच्याकडनं जे काढलंय ते प्रभू कुणाला देणार आहे? ते प्रभू कुणाला देणार आहे? विचार करा. जर मी कुणाकडनं 100 रुपये घेतले आणि मला कुणाला तरी द्यायचे आहेत तर मी ए व्यक्तीकडनं 100 घेतो आणि बी व्यक्तीला देतो. बरोबर ना? बरोबर ना? तर त्याच प्रकारे वचन इथे आपल्याला काय सांगतं? आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. म्हणजे विचार करा, ज्याच्याकडे आहे त्याला भरपूर होईल, ज्याच्याकडे नाही आहे त्याच्याजवळ जे काही थोडंफार असेल ते देखील काढण्यात येईल. आणि कुणाला देण्यात येईल माहिती आहे का? वचन आपल्याला सांगतं मत्तई 21 याचा 43वं वचन. बघा काय आहे? 21:43. हां हां म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य, काय सांगितलंय? देवाचे राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल ते तिला दिले जाईल. बरोबर ना? गेल्या शुक्रवारी सिस्टरनी साक्ष दिली. बरोबर ना? काय होती ती साक्ष? कोणी सांगेल का? सर्वांनी ऐकली? ऐकली ना? काय होती ती साक्ष? हां हां हो. काय झालं? मला वाटतं ती बुलेट होती ना? एक तर बुलेटचं वजन कुणाला झेपत नाही. बरोबर ना? आणि त्याच्यामध्ये ती वजन असणारी बुलेट, ॲक्सिडेंट झाला. परंतु सिस्टरनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचा त्रास त्या व्यक्तीला झाला नाही. का हो? का? कारण त्या कुटुंबामध्ये कोणीतरी प्रार्थनेमध्ये आहे. कारण कोणीतरी
त्या कुटुंबामध्ये प्रार्थना करणारा आहे. आणि ज्या वेळेस कुटुंबामध्ये कोणीतरी प्रार्थना करणारं असतं त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीद्वारे त्या प्रत्येक कुटुंबाची काळजी घेणारा असतो. किती जणांना कळालं हे? परत एकदा सांगतो. जो व्यक्ती प्रभूच्या सानिध्यात, प्रभूच्या भयात आणि प्रभूच्या वचनात ज्या वेळेस तो व्यक्ती असतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीच्या प्रार्थनेच्या द्वारे त्या संपूर्ण परिवाराची काळजी घेत असतो. भला ते कुटुंब प्रभूच्या सानिध्यात जरी नसलं किंवा असलं तरी प्रभू त्या व्यक्तीची काळजी घेतो. कारण प्रभूचं वचन सांगतं त्या एका व्यक्तीच्या विश्वासामुळं अख्ख्या कुटुंबाचं तारण होईल असं बायबलचं वचन सांगतं. जरी आज त्या एका व्यक्तीमुळं बाकीच्या कुटुंबाचं तारण झालेलं नाही आहे, परंतु प्रभू त्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतो. कारण ते एक परिवार, ते एक व्यक्ती प्रभूकडे आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करत असतं, मध्यस्थ करत असतं. आज विचार करा, जर एक व्यक्ती त्या कुटुंबामध्ये जर 5 लोक असतील तर 5 लोकांची काळजी प्रभू येशू ख्रिस्त त्या एका कुटुंबाच्या द्वारे घेतो. तर आज ह्या जगामध्ये किती लोकसंख्या आहे, तर इतक्या लोकांची काळजी प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थ म्हणून त्या पित्याकडे करत असतो. विचार करा, मग सर्वात जास्त लोड कुणावर आहे? हा, कुणावर आहे? प्रभू येशू ख्रिस्तावर. तरी देखील प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी अजून आपण नीटपणे ऐकलेली नाही. बरोबर ना? एका वर्गामध्ये समजा 40 मुलं 50 मुलं असले, टीचर सर्वांना तसे शिकवते कारण त्यांच्यासाठी ते सर्व स्टुडंट एकसारखे आहेत. ती कधी कुणामध्ये भेदभाव करत नाही. करते का? अरे हा दिसायला खूप स्मार्ट आहे, याला मी जरा थोडं एक्स्ट्रा शिकवते, बरोबर ना? किंवा हा पैशाने जरा थोडा रिच आहे, याला मी चांगलं शिकवते. नाही 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 नाही, ती टीचर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक समान शिकवत असते. परंतु ते 40 मधले 50 मुळे फक्त ठराविक लोक, बोटावर मोजणे एवढेच लोक त्या टीचरच्या बोलण्याकडे काय करतात? लक्ष देतात, कान देतात. आणि ते त्या बालवाडीपासून नर्सरी सिनियर KG पासून तर त्यांचं ग्रॅज्युएशन होतपर्यंत त्या सगळ्या गोष्टी ते ऐकून मनात रुजून आपलं 100% देऊन ग्रॅज्युएशन कंप्लीट करून बाहेर पडतात आणि आपल्या पायावर उभे होतात. त्याचप्रकारे मंडळीमध्ये ज्यांना कान आहेत आणि जे ऐकतात ते घरी जाऊन त्याच्यावर मनन करतात, त्याच्यावरती विचार करतात आणि पालकांनी काय सांगितले त्याचा अभ्यास करतात, ते आपल्या जीवनामध्ये रुजू करतात आणि त्याप्रमाणे ते जाऊन फळ द्यायला सुरुवात करतात. कळलं मी काय म्हणतोय? कारण ज्या प्रकारे आपण ह्या जगामध्ये जे काही कमवतो ते इथेच राहणार आहे, परंतु जे काही आपण ह्या जगामध्ये घेऊन जाणार आहे ते म्हणजे फक्त आपण जिंकलेले आत्मे. आणि त्याचंच प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देणार आहे. बरोबर की नाही? त्याचंच प्रतिफळ परमेश्वर तुम्हा आणि मला देणार आहे. आणि म्हणून बायबलचं वचन सांगतं की तुम्ही जाऊन फळ द्यावं, तुमचं फळ टिकावं आणि तुम्ही जे काही प्रभूकडे त्याच्या नावाने मागाल पित्याकडे ते तुम्हाला प्राप्त व्हावं. कारण बायबलचं वचन सांगतं, इब्रिकरास पत्र याचा 3रा अध्याय 7 आणि 8 वचन आपण बघूया, नंतर आपण प्रार्थना करूया. इब्रिकरास पत्र याचा 3रा अध्याय 7, 8 आणि 15 वचन. ह्यावरून पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी
इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. आमेन. यावरून पवित्र आत्मा म्हणतो. कोण म्हणत आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा काय म्हणतो? काय म्हणतो पवित्र आत्मा? आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपले मन कठीण करू नका. मन आणि हृदय हे सर्वात कपटी आहे, बरोबर ना? ते असद्य रोगाने काय झालेलं आहे? असद्य रोगाने काय झाले? काय झाले? बोला ना. ग्रस्त झालंय, बरोबर ना? असाध्य रोगाने. कारण का माहिती आहे का? मन हे सर्वात कपटी आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त बाहेरचं स्वरूप नाही बघत, तो मन बघतो, तो अंतःकरण पारखतो. म्हणून पवित्र आत्मा आपल्याला हे सांगत आहे की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर फोर्स नाहीये, फोर्स नाहीये. एक गोष्ट खूप चांगली आहे आपण ह्या जगामध्ये, आज तुम्ही आणि मी जे काही करत आहोत ना ते विदाऊट एनी फोर्स करतोय. का माहिती आहे? कारण तो परमेश्वर अद्भुत परमेश्वर आहे. तो कधी कुणाच्या जीवनामध्ये असाच इंटरफेअर करत नाही. तो इंटरफेअर कुणाच्या जीवनामध्ये करत नाही अनटिल अँड अनलेस तुम्ही त्याला आपल्या जीवनामध्ये ॲक्सेस देत नाही. कळलं मी काय म्हणतोय? जर त्यांनी प्रत्येकांच्या जीवनामध्ये इंटरफेअर करायला सुरुवात केली असती ना तर जुना करार नव्या करारापेक्षा काय सांगतो माहिती आहे? ऑन द स्पॉट. काय होतं ऑन द स्पॉट? डायरेक्ट डिसिजन ऑन द स्पॉट, बरोबर आहे ना? परंतु नवा करार काय शिकवता आपल्याला ह्या जगात? ऑन द स्पॉट शिक्षा नाही आहे. आहे का? नाही आहे, पण शिक्षा आहे. का माहिती आहे? आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल ना तर जे इस्रायल लोकांनी आपलं मन कठीण केलं होतं ना तसं तुम्ही आपलं मन कठीण करू नका. आणि 15वं वचन आपल्याला तेच शिकवतं. शास्त्रात म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. आमेन. शास्त्र असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांनी जशी चीड आणली होती तशी तुम्ही आपले मने कठीण करू नका. तुम्हाला माहिती आहे का? मन पण कठीण होतं का हो? कोण करतं? कोण करतं? बोला ना. फक्त थोडक्यात एक गोष्ट सांगतो. जुन्या करारामध्ये फारो राजा होता, बरोबर आहे? आणि त्याच्याकडे कुणाला पाठवण्यात आलं होतं? मोशे आणि त्याचा भाऊ आरोन, बरोबर? आणि प्रत्येक टायमाला ते एक गोष्ट त्याला सांगत होते की तू देवाच्या लोकांना जाऊ दे, बरोबर आहे ना? आणि तिथे परमेश्वराने अद्भुत गोष्टी केल्या होत्या. काय केल्या होत्या? वेगवेगळ्या प्रकारच्या पिढा आणल्या होत्या, बरोबर? आणि ते पिढ्या बघितल्यानंतर फारो काय म्हणायचा? तुमच्या लोकांना घेऊन जा. काय म्हणायचा? तुमच्या लोकांना घेऊन जा. परंतु परत त्याचं मन कठीण व्हायचं आणि तो त्या लोकांना जाऊन देत नव्हता. कोण मन कठीण करत होतं? परमेश्वर. का माहिती आहे? तो तुमची परीक्षा पाहत असतो. तो तुमची परीक्षा पाहत असतो. त्याच प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये देखील कधी कधी आपलं मन कठीण करत असतो. काय माहिती आहे? आज चर्चला नको जायला, आज चर्चला जाऊ, आज तिकडं सभा आहे नको जायला, बायबल माहीत आहे, वचन माहीत आहे, आज जरी गेलो नाही तर पाळक साहेब तर संदेश देतीलच, आणि जरी आपण गेलो नाही तर आज एक सिंपल झालेलं आहे ते म्हणजे राज रेकॉर्डिंग करतो आणि नंतर एडिटिंग करून पाठवून देतो, ते आपण बघूया रिलॅक्समध्ये, बरोबर आहे ना? मग काय जाण्याची गरज आहे? काय वचन ऐकण्याची गरज आहे? तुमचं मन कठीण होतं आणि आपण काय म्हणतो? शैतानाने केलं, शैतानाने केलं, शैतानाने केलं, बरोबर ना? शैतान हा जो शब्द आहे ना हा आपल्या मुखामध्ये फिक्स झालेला आहे. जे काही केलं ते
शैतानाने केलं. अहो पण मला सांगू द्या, ज्याला शैतानाला बनवलं आहे ना, तोच त्याला आज्ञा देतो, तेव्हा तो शैतान तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. त्याच्याशिवाय तो कार्य करत नाही. आणि तीच तुमची परीक्षा असती, बरोबर ना? कारण योबाची पण परीक्षा कुणाकडनं घेण्यात आली होती? शैतानाकडनं. पण जोपर्यंत त्याला आज्ञा दिली नव्हती तोपर्यंत ती परीक्षा घेण्यात आली नव्हती, बरोबर ना? त्याच प्रकारे तुमचे मन पण कठीण करणारा परमेश्वरच असतो. याच्यासाठी तो तुम्हाला पारखत असतो. काय करत असतो? तो तुम्हाला पारखत असतो. आणि म्हणूनच आज आपण एक निश्चय करूया की आपण फक्त ऐकणारे नसावे, तर आपण फळ देणारे बनूयात. कारण त्या अंजिराच्या झाडाची जशी स्थिती झालती तशी तुमची आणि माझी स्थिती व्हायला नाही पाहिजे. का माहिती आहे का? ज्या प्रकारे तुम्ही पैसे कमवता आणि ज्या प्रकारे तुम्ही अकाउंटमध्ये तुमचे पैसे टाकता, तुमचं अकाउंट फक्त तुम्हालाच माहीत असतं, बरोबर ना? कारण का? तुमच्याकडे तो अकाउंट नंबर असतो, बरोबर? आणि जर तुम्हाला माहीत नाही आहे की बॅलन्स किती आहे, तर काय करता? चेक करता. आता खूप सिंपल झालेलं आहे. पूर्वी बँकेत जायचं, पासबुक अपडेट करायचं आणि चेक करायचं, पण आता काय झालं आहे? ॲपवरच चेक करतो, बरोबर ना? म्हणजे ज्या प्रकारे आपण आपलं अकाउंट चेक करतो, त्याच प्रकारे स्वर्गामध्ये प्रत्येक लोकांच्या नावाचं एक पुस्तक आहे. आणि जिथे जिथे तुम्ही एक एक आत्मा डिपॉझिट करताना, त्याच प्रकारे परमेश्वर देखील तुमचं अकाउंट चेक करत आहे. आणि त्याचप्रमाणे तो तुम्हाला प्रतिफळ देणार आहे. तर असं आपण काय बनलं पाहिजे, कसं बनलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे याचा विचार तुम्ही करा. कारण वचन सांगतं, जे जे झाड फळ देणार नाही ते अग्नीच्या सरोवरात टाकल्या जाईल. आपण उभं राहूया आणि आपण प्रार्थना करूया. थँक्यू माय लॉर्ड जीसस. हालेलुया. धन्यवाद माझ्या स्वर्गीय प्रेमळ पिता परमेश्वरा. प्रार्थना विनंती याचना करतो पिता परमेश्वर, जे काही वचन पिता परमेश्वर तुम्ही आज आम्हाला सांगितलं व दिलं, त्याच्यासाठी आम्ही तुमचे आभार आणि उपकार स्तुती मानतो पिता परमेश्वर. तुमच्या वचनानुसार चालण्यायोग्य इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक लोकांना तुम्ही घडवा पिता परमेश्वर. पवित्र आत्मा प्रत्येकांचा ताबा मी तुमच्या पवित्र आणि रक्ताळलेल्या हातात देतो. प्रत्येक वचन त्यांनी आमच्या मनामध्ये स्वीकारण्यायोग्य असं तुम्ही त्यांना केलं आणि त्या वचनांद्वारे पिता परमेश्वर त्यांनी जाऊन फळ द्यावत आणि त्यांचं फळ टिकावत आणि जे काही ते तुमच्या नावाने पित्याकडे मागताल ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये पूर्ण होण्यास मी तुमच्याकडे प्रार्थना करतो पिता परमेश्वर. साह्य आणि मदत केल्याबद्दल तुमच्या आभार आणि उपकार स्तुती मानतो. सर्व गौरव आदर सन्मान आम्ही तुम्हाला देतो पिता परमेश्वर. आणि इथून पुढचा सर्व वेळ समय तुमच्या पवित्र आणि रक्ताळलेल्या हातात देत असता ही लहानशी प्रार्थना तारणारा प्रभू ख्रिस्त यांच्याच गोड प्रेमळ पवित्र आणि गौरवशाली नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन.